प्रिन्सिपल मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल। आज स्मृतिशेष शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे दादा यांच्या तृतीय स्मृतिदिनाच्या निमित्ताने आज सालाबादाप्रमाणे हा शब्द मी मुद्दाम वापरतो की दरवर्षीच या ठिकाणी मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान तसेच सत्यशोधक संविधानी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये विविध उपक्रम घेतले जातात। आज या प्रतिष्ठानच्या वतीनं या प्रशालेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेस सेंटर याची निर्मिती आणि उद्घाटन आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय चेस चॅम्पियन असणाऱ्या तेजस्विनी सागर यांच्या हस्ते उद्घाटन घडवून आणलं गेलं। त्याचबरोबर या प्रशालेमधल्या मुलांना शैक्षणिक मदत व्हावी, कारण या प्रशालेमध्ये गरीब विद्यार्थी शिकतात। त्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांची मदत झाली पाहिजे। त्या विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्रोत्साहन मिळावं म्हणून क्रीडा साहित्य असेल, अशा प्रकारचं मदत आज प्रतिष्ठानच्या वतीनं प्रशालेला केलेली आहे। मी या प्रशालेचा मुख्याध्यापक म्हणून या प्रतिष्ठानचे आभार तर व्यक्त करतोच, परंतु आदरणीय स्मृतिशेष माधवराव बोर्डेजी या मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलचेच विद्यार्थी होते। त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये सामाजिक धार्मिक कार्यामध्ये सातत्यानं अग्रेसर राहून शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांतिकारक अशी त्यांनी कार्य केलेलं आहे। त्याचबरोबर समाजातल्या तळागाळातल्या माणसांना त्यांची हयात त्यांनी मदत केलेली आहे आणि तोच वारसा वसा आणि वारसा पुढे बोर्डे कुटुंबीय दादांच्या नंतरही करत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमानसुद्धा आहे। अशा प्रकारची मदत यापूर्वीही विविध उपक्रमांनी या प्रशालेला या प्रतिष्ठानच्या वतीनं होत आलेली आहे। यापुढेही अशा प्रकारची मदत या प्रशालेला मिळत राहील आणि इथल्या विद्यार्थ्यांना असेल, इथल्या सगळ्या परिसराला असेल, त्यामुळे प्रोत्साहन मिळून इथले विद्यार्थी निश्चितपणे प्रगतीपथावर पोहोचतील अशी मला या प्रशालेचा मुख्याध्यापक म्हणून खात्री आहे। सर, क्रिकेट बुद्धिबळ या खेळाचा प्रसार खूप वाढतो आणि मुलं त्याच्याकडे आकर्षित होतात, पण आता वाचन संस्कृती कमी होत चालली, त्याबद्दल काय सांगा? हां, तर सगळ्यात महत्त्वाचं कारण असं झालेलं आहे की विद्यार्थ्यांना ज्या हातामध्ये जी काही गोष्ट नको पडायला होती त्याच्या वयामध्ये, ती म्हणजे मोबाईलचा सर्रासपणे जो होत असलेला गैरवापर आहे आणि तो सातत्याने वाचनाच्या पलीकडे जाऊन सातत्याने फक्त त्याचा स्क्रीन टाईम जास्त झालेला आहे। जो पेपर टाईम जो पूर्वी आमच्या काळामध्ये किंवा पूर्वीच्या काळामध्ये विद्यार्थ्याचं वाचन जास्त प्रमाणात होत होतं, परंतु विद्यार्थी वाचतच नाही आहेत। इतकंच काय, पाठ्यपुस्तक वाचणंसुद्धा आजकाल विद्यार्थ्यांच्या जीवावर आलेलं आहे। तर पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त जे काही वाचन असतं ते विद्यार्थी करत नाहीत, परंतु त्यासाठी आम्ही या प्रशालेमध्ये मात्र दर शनिवारी 52 तास विद्यार्थ्यांकडनं पुस्तकं वाचन करून घेतो मैदानामध्ये। दर शनिवारचा दिवस हा आनंददायी शाळा असते आणि त्या आनंददायी शाळेमध्ये 45 मिनटं वाचन असतं, 1 तासभर खेळ असतो आणि मग अर्धा-पाऊण तास फक्त अध्ययन-अध्यापन असतं। तर वाचन संस्कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर 18 तास वाचन केलेलं असेल तर त्याच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या शैक्षणिक संस्था असतील, विद्यार्थी असतील, आंबेडकराईट म्हणून घेणारे जे कोणी लाभार्थी असतील बाबासाहेबांच्या चळवळीचे, त्यांनी ह्या गुणाकडे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये। कारण वाचन संस्कृती जर संपली तर या महापुरुषांचा इतिहास पुढच्या पिढ्यांना कळणार नाही आणि हा इतिहास पुढे संपेल की काय अशा प्रकारची एक भीती आजकाल वाटायला लागलेली आहे। कारण मुलं वाचतच नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना मूवमेंट कळत नाही। याचं दुसरं कारण असं आहे की सातत्यानं एखादी चळवळ जर पुढे चालवायची असेल तर त्या चळवळीसाठी सातत्याने लागणारे उपक्रम हवे असतात, परंतु अशा उपक्रमांची वानवा आपल्याकडे दिसते की हे विद्यार्थी जातील कुठे आणि दर 8 दिवसाला असेल, 15 दिवसाला असेल, महिन्याला असेल किंवा दररोज असेल, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी जर समाजामध्ये चालू राहिल्या
तर त्याच्यामध्ये वाचन संस्कृती पुन्हा एकदा निर्माण व्हायला, रूढ व्हायला आपल्याला खऱ्या अर्थाने मदत होईल. धन्यवाद.